श्री स्वामी समर्थ. आज आपण असा एक विषय पाहणार आहोत. घरात पैसा का टिकत नाही? कारण तुमच्या घरात काही वास्तुदोष आहे का? तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की खूप मेहनत करूनही पैसा घरात टिकत नाही? कमाई खूप होते पण खर्च त्याहूनही जास्त होतो. जर असं होत असेल तर कदाचित तुमच्या स्वतःच्या घरात अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगतीच्या सगळ्यात मोठ्या शत्रू ठरत असतील. तर त्या कोणत्या आहेत ते पाहूया. तर हेच वास्तुदोष कोणते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतो तेव्हा प्रत्येक अडचण सोपी होते. मित्रांनो, वास्तुशास्त्र फक्त विटा आणि दगडांची गोष्ट करत नाही. ते सांगत असतं एका ऊर्जेच्या स्पंदनाची आणि जीवनाच्या दिशेची. घरात ठेवलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बदलू शकते पूर्णपणे आणि बिघडवू पण शकते. आता थोडा विचार करा. तुम्हाला नेहमी असं वाटतं का की घरात विनाकारण अनावश्यक तणाव आहे? पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळूसारखा किंवा निसटून जातो. इतर लोक प्रगती करत आहेत आणि तुम्ही तिथे आहात एकाच जागेवर. आता सावध होण्याची वेळ आहे. सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या या 10 मोठ्या वास्तुदोषामुळे होत असेल आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल. हे वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तू जरी ती निर्जीव असली तरीही काहीतरी ऊर्जा घेऊन येते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ तुमच्या पैशाला नाही तर तुमच्या शांततेला, आरोग्याला आणि यशालाही हळूहळू संपवत असते. पण काळजी करू नका. आज आपण 10 अशा गोष्टींबद्दल माहिती पाहणार आहे ज्या घरामध्ये आजच तुम्ही तुमच्या घरातून काढून टाकल्या तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो पण कधी विचारच करत नाही की याच आपल्या आर्थिक अडचणींचे कारण आहेत. आणि कदाचित याचपैकी एखादी गोष्ट आजही तुमच्या दरवाजात, देवघरात किंवा कपाटात लपलेली असेल, जी तुमच्या घरातील ही आपली श्रीमंती रोखून ठेवतात. जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते, प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमचं नशीब लिहिलं जातं. आता आपण बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दल जी लोक अनेकदा करतात आणि ज्यांचा थेट परिणाम त्यांच्या नशिबावर होत असतो, शांततेवर आणि समृद्धीवर. तर ती चूक म्हणजे देवदेवतांच्या भंग झालेल्या मूर्ती, फाटलेल्या प्रतिमा घरात जपून ठेवणं. अनेक वेळा पूजेदरम्यान मूर्ती तडकते किंवा फोटोचे कोपरे फाटतात. आपली भावना त्यांच्याशी जोडलेली असते, त्यामुळे आपण ती फेकत नाही किंवा पाप समजतो. पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार हे पाप नाही तर एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असतो भयंकर. त्यामुळे भंगमूर्ती किंवा फाटलेल्या मूर्ती, तुटलेले काय असतील तर हळूहळू पसरवणारी एक तीव्र अशी नकारात्मक ऊर्जा पसरत असते. ही ऊर्जा केवळ तुमचं धनच नाही तर मानसिक तणाव, वादविवाद आणि घरातील अशांती देखील वाढवत असतात. म्हणून अशा पवित्र वस्तूंना तुम्ही भंग झाल्या असतील तर त्या एखाद्या पवित्र नदीमध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात नेऊन त्यांची नम्रपणे तुम्ही माफी मागून तिथे ठेवून या. अजिबात असं घरामध्ये ठेवू नका. आणखी एक गोष्ट, आजकाल अनेक लोक अशा देवतांच्या चित्रांचा वापर करतात जे पारंपरिक स्वरूपाचे नसतात, जसं की शिवाजी किंवा अतिशय विकराळ स्वरूपातील भैरव, कालीमाता. हे ज्यांची देवता आहे त्यांनी जरूर ठेवावं, पण ज्यांची ही नाही त्यांनी हे फोटो ठेवू नयेत. पण त्यांचा परिणाम हा ऊर्जेवरती तसाच होत असतो. कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करते आणि विकराळता आणि रागदर्शक छायाचित्र घरातील सौम्यता आणि लक्ष्मीला आपल्या दूर करतात. हे लक्षात ठेवा. जेव्हा देवी देवता घरात असतात तेव्हा त्यांचे स्थान, संख्या आणि स्वरूप सगळं वास्तूने संतुलित असणं आवश्यक आहे. कारण पूजनीय गोष्टी जर अशुद्ध किंवा असंतुलित असतील तर कृपेच्या जागी विपत्ती येते. म्हणूनच आजच घरात पहा, कुठे फाटलेली प्रतिमा, भंग झालेली मूर्ती किंवा चित्र वगैरे ठेवली आहेत का?
आर्थिक नुकसानीचा हा पहिला टप्पा आणि हटवल्यानंतर तुम्ही चमत्कारिक फरक अनुभवाल. लक्षात ठेवा, शुद्धता फक्त मनात नको, ती घराच्या भिंतींमध्ये आणि कोपऱ्यामध्ये असावी लागते. तेव्हाच लक्ष्मी मातेचा आपल्याकडे वास होतो. वास्तुशास्त्र आपल्याला शिकवते की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडांची रचना नसून ते आपल्या ऊर्जा केंद्राचे एक प्रतिबिंब असते. म्हणूनच जेव्हा आपण तिथे एखाद्या गोष्टीचे चित्र लावतो तेव्हा त्यासोबत त्या गोष्टीची ऊर्जा आपल्यालाही जीवनात प्रवेश करते. साप, गाढव, घुबड, डुक्कर किंवा वटवाघूळ, गिधाड, कबूतर किंवा कावळा हे जरी निसर्गाचा भाग असले तरी त्यांची चित्र आपल्या सभोवताल नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करू शकतात. अशा चित्रांमुळे आपल्या मनात आणि घराच्या वातावरणात अशांती आणि तणाव वाढतो. म्हणून तुमचं घर शांतता, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं ठेवण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणं हा शहाणपणाचा मार्ग आहे. कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणं किंवा दुसऱ्याचा वापर केलेला रुमाल वापरणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. वास्तुशास्त्रात कोणाकडून फुकटात रुमाल घेण्यास मनाई केली आहे. असं केल्याने संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं आणि नात्यात कटुता निर्माण होते. जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ते फक्त फॅशन किंवा गरज म्हणून नका, ते तुमच्या ऊर्जा आणि सौभाग्याशी देखील जोडलेलं असतंय. कारण वास्तुशास्त्र असं सांगतं की पर्स किंवा तिजोरीत फक्त पैसेच नसतात, तर तिथे ऊर्जा प्रवाहित होते. म्हणून त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणं आवश्यक आहे. जसं की चांदीचं नाणं, देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचा संचार करेल. लक्षात ठेवा, फाटलेली तिजोरी किंवा तुटलेली पर्स फक्त धन अडवत नाही तर आपली मेहनतही खराब करून टाकते. तसेच खिशात ठेवलेले फाटलेले किंवा जुने नोट्स देखील हळूहळू नकारात्मकता पसरवतात. तुमची पर्स म्हणजे तुमच्या समृद्धीचे प्रतीक आहे. त्याला आदर द्या, स्वच्छता ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येतील. घर ही ती जागा असते जिथे आपण शांती, प्रेम आणि ऊर्जा शोधतो. पण विचार करा, जर त्याच घरात तुटलेल्या किंवा खराब गोष्टी असतील, जसं की तुटलेला आरसा, बंद पडलेली घड्याळं, तुटलेला पलंग, चिरलेला दिवा, असं घर सुख आणि समृद्धीचे केंद्र बनू शकत नाही. वास्तुशास्त्र याबाबत आपल्याला याचाच इशारा देतं. तुटलेली भांडी, खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणं, फाटलेले पोस्टर या जागेमधील सकारात्मकता ते शोषून घेतात आणि मग त्या रिकाम्या जागेत रिकामी ऊर्जा म्हणजे नकारात्मकता प्रवेश करते, जी घराचं वातावरण अगदी जड आणि मनात बेचैनी, तणाव, मानसिक गोंधळ निर्माण करतात. जर तुमच्या घरात कुठलीही वस्तू तुटलेली असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा घरातून बाहेर काढून फेकून द्या. कारण या गोष्टी फक्त निरुपयोगी नसतात, त्या तुमच्या आनंदाच्या मार्गात अडथळा बनतात. तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर आहे. ते स्वच्छ, सुंदर आणि सकारात्मक ऊर्जांनी भरलेलं असावं. तुटलेल्या गोष्टींशी तुम्ही नातं तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनात आमंत्रित करा. पूजा घरी एक अशी जागा आहे जिथे आत्मा शांतता अनुभवते, जिथे प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या मधुर ध्वनीने आणि दिव्याच्या प्रकाशाने होते. या पवित्र जागेत एक खास स्थान असतं पूजा कलशाच्या. पण तुम्हाला माहीत आहे का, हा कलश रिकामा ठेवणं ही फक्त एक साधी चूक नसून एक गंभीर वास्तुदोष ठरू शकतो. वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की पूजा कलश हा फक्त एका धातूचा भांडे नाही, तर त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो. जेव्हा हा कलश रिकामा असतो तेव्हा असं समजलं जातं की आपण त्या दिव्य शक्तींना आमंत्रण तर दिलं, पण त्यांना सन्मान दिला नाही. कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेला असतो. त्यात भरलेलं पाणी केवळ वातावरण शुद्ध करत नाही, तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित ठेवतो. म्हणून तो कधीही रिकामा ठेवू नका. गंगाजल भरून ठेवा किंवा जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख, शांती आणि समृद्धी राहील. जेव्हा पूजेचा कलश भरलेला असतो तेव्हा फक्त तुमच्या घराची शोभा वाढवत नाही, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोपऱ्यात प्रगतीचे आणि यशाचे नवीन दरवाजे उघडतात. म्हणून तुम्ही श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या आपल्या देवघराला पूर्ण करा आणि कलश रिकामा नाही तर दिव्यता आणि सकारात्मकतेने परिपूर्ण ठेवा. सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती काही लोक घराला कलात्मक रूप देण्यासाठी नकली किंवा काटेरी झाडं लावतात.
पहा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाडं लावू नये. त्यामुळे कौटुंबिक नात्यामध्येही काट्यांसारखीच टोचणारी भावना निर्माण होऊ लागते. घरामधील लोकच एकमेकांशी बोलत नसतात, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांचा मतिभ्रष्ट होऊ शकते. अनेक लोक जुनी किंवा निरुपयोगी वस्तूंनी आपलं घर सजवतात, पण असं करणं योग्य मानलं जात नाही. अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा त्याच्या सोबतच आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे जर कलाकृतींच्या नावाखाली अशा काही वस्तू किंवा पेंटिंग असतील, ज्यामध्ये सुकलेली झाडं-झुडपं, मानवविरहित उजाड शहर, विघटित घर यांचा समावेश असेल, तर ती जर कलात्मक मानल्या गेल्या तरी वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. मित्रांनो, आपलं घर फक्त विटा आणि भिंती, सिमेंटचं नसतं. आपल्या भावना, ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्र आहे. अनेकदा आपण अनावधानाने स्वतःच्या घरात नकारात्मकता पसरवतो आणि त्यामागे काही अशा वस्तू असतात ज्या आपण अस्वस्थपणे दुर्लक्ष करतो. कधी-कधी लक्षात आलं असेल की औषध घरात कुठेही पडलेली असतात. कुठे क्लीनर, टॉयलेट क्लीनर उघडा पडलेला असतो, तर कुठे शॅम्पू, तेल, कीटकनाशक किंवा मच्छर मारण्याच्या औषधी टेबलवर किंवा कपाटावर ठेवलेले असतात. ही सगळी साध्या गोष्टी वाटतात, पण साध्या नाहीत. पण यात असलेले रसायन घराच्या हवेत विष पसरवू शकतात. याचा परिणाम आपल्याच लोकांच्या आरोग्यावर, मानसिक शांततेवर आणि जीवनातल्या सकारात्मकतेवर होतो. वास्तुशास्त्र, आरोग्य दोन्ही सांगतात की अशा हानिकारक वस्तूंसाठी घरात एक विशेष आणि सुरक्षित जागा असावी. तुम्ही लाकूड किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बनवा, ज्यात या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवता येतील. ही जागा स्वयंपाकघर, मुलांची खोली आणि बेडरूमपासून दूर असावी, जेणेकरून नकारात्मकता प्रभावांपासून घराची पवित्रता टिकून राहील. घर ही ती जागा आहे जिथे जीवन फुलतं. सुरक्षित, पवित्र आणि शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. थोडीशी काळजी घेतली तर तुमचं घर पुन्हा एक मंदिर बनू शकतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर ठेवा. जर घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल, तर तिथे कापराच्या 2 वड्या ठेवा. जेव्हा त्या कापराच्या वड्या पुऱ्या विरघळून संपून जातील, तेव्हा दुसऱ्या 2 कापराच्या वड्या ठेवा. असं तुम्हाला नेहमी करत राहायचं आहे. अशा प्रकारे कापराच्या वड्यांच्या अदलाबदल करत राहिल्यास वास्तुदोष निर्माण होणार नाही. त्यामध्ये जाळे वगैरे झाले असतील कोळ्याचे, तर ते त्वरित काढून टाकायचे. या जाळ्यांमुळे तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात. जरा बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की कोळ्याचं जाळं घराच्या कोपऱ्यात राहिलेलं असतं आणि ते काढणं गरजेचं असतं. काही लोक जाळं काढण्यास घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की यामुळे कोणाचं तरी घर मोडते. पण हे जाळं काढणं आवश्यक आहे, कारण कोळी हे जाळं राहण्यासाठी नाही, तर शिकार अडकवण्यासाठी बनवतो. म्हणून हे जाळं असणं अनुचित मानलं जातं. माचीस ही अग्नीचं प्रतीक आहे. अशा परिस्थितीत कोणाकडूनही माचीस घेणं म्हणजे घरात अशांती पसरवणं. फुकटात माचीस घेतल्याने घरातील सदस्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि अशांतीचं वातावरण निर्माण होतं. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का, आपल्या घरात बऱ्याच वेळाने अनावधानाने काही दगड, रत्ने, अंगठ्या, ताईत किंवा इतर लहानसहान वस्तू कुठेही ठेवलेल्या असतात, ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्यांच्या महत्त्वाकडे लक्ष देत नाही. पण खरं सांगायचं तर अशा छोट्या गोष्टी आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करू शकतात. वास्तुशास्त्रात म्हटलं आहे की एक छोटा दगडसुद्धा आपलं नशीब बदलू शकतो. तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो, तर कधी अपयशाचं कारणसुद्धा ठरू शकतो. जेव्हा हे अनावधानाने ठेवले गेलेले आपण वस्तू असतात, त्या तिथेच पडून राहतात, तेव्हा त्यांची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणात बदल घडवू लागते. ते नकारात्मकतेचं प्रसारण करू शकतात आणि तुमच्या मनात, कुटुंबात तणाव, गोंधळ आणि अडचणी निर्माण करू शकतात. म्हणून अशा गोष्टींना तुम्ही काढून टाकलं पाहिजे. तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही अशा अनावश्यक आणि ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या सर्व बाहेर टाकून दिल्या पाहिजे. हे एक पाऊल तुमचं घरात नवीन ऊर्जा
आनंद आणि यशाने भरून टाकेल. लक्षात ठेवा, आपलं घर म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. ते स्वच्छ, सकारात्मक आणि सुखद बनवणारं असावं. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सोफा, खुर्ची, टेबल. मित्रांनो, जर तुमच्या घरात कुठेही तुटलेली खुर्ची किंवा टेबल ठेवलेले असेल तर ती त्वरित घरातून काढून टाका किंवा त्याची दुरुस्ती करून घ्या. कारण अशा गोष्टी तुमच्या पैशाला आणि प्रगतीला अडथळा आणतात. सोफा, खुर्ची किंवा टेबल कसे असावेत यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व आहे. त्यामुळे ते देखणे आणि स्वच्छ असले पाहिजे. पण कधीकधी त्याची रचना किंवा आकारसुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. तुम्ही अशा वस्तू खरेदी करताना कोणत्याही वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. कारण घराचा मुख्य दरवाजा आणि दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष लागू शकतो. जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर खालील उपाय करा. सर्वप्रथम घराच्या समोरच्या दरवाजापासून दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे झाड लावा. म्हणजे दुसरं, घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावा. आणि तिसरा आहे जो टेक आरसा दर्पण लावणं देखील फायदेशीर ठरू शकतं. मुख्य दरवाजाच्या वर पंचधातूंचा पिरॅमिड लावल्यानेही वास्तुदोष नष्ट होतो. गणपती बाप्पांची 2 दगडी मूर्ती बनवा ज्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल. या जोडलेल्या गणेश मूर्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या अगदी मध्यभागी बसवा, जेणेकरून एक गणपती घराच्या आत पाहत असेल आणि एक बाहेर पाहणारा गणपती असावा. जेव्हा घरात वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त भिंती किंवा फर्निचर बदलणं पुरेसं नसतं, त्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. वास्तुदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी वेळोवेळी सुंदरकांड किंवा रामचरितमानस याचं पठण केलं पाहिजे. या पवित्र मंत्रांची ध्वनी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचा संचार होतो. जेव्हा राम नामाचा प्रभाव घरात असतो तेव्हा प्रत्येक अडचण आणि अडथळा आपोआपच दूर होऊ लागतो. हे फक्त एक धार्मिक संस्कार नाही, तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्धता आणि शांततेने भरून टाकणार एक आशीर्वाद आहे. आता पाहूया आपण अशा काही वास्तूविषयी ज्या वास्तुशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानल्या जातात आणि ज्या मोफत घेतल्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात. 1. तेल. शनिदेवांची कृपा मिळविण्यासाठी तेल अर्पण करणं शुभ मानलं जातं. पण जेव्हा तुम्ही कोणाकडून विचारल्याशिवाय मोफत तेल घेता तेव्हा हे तुमच्यासाठी आर्थिक अडचणी आणि त्रासाचे दार उघडू शकतात. म्हणून तेल घेताना काळजी घेणं आवश्यक आहे. काळे तीळ. हे छोटेसे काळे तीळ राहू, केतू आणि शनीशी संबंधित असतात. चुकून सुद्धा मोफत घेणं किंवा देणं स्वीकारणं तुमच्या नशिबात मोठ्या अडचणी आणू शकतात. शनीची कठोरता आणि राहू केतूच्या क्लिष्टतेची तुम्हाला सामना करावा लागू शकतो. सुई आणि नाजूक वस्तू. ही वस्तू तुमच्या नात्याच्या नाजूकतेशी संबंधित असते. कोणाकडून मोफत सुई घेणं तुमच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि मतभेदाचं कारण ठरू शकतो. म्हणून नाती टिकवण्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. लोखंड ही एक कठीण धातू असून शनिदेवाचं प्रतीक मानली जाते. कोणाच्याही परवानगीशिवाय लोहा घेणे म्हणजे तुमच्या घरात गरिबी आणि दरिद्रीपणाला आमंत्रण देणे होय. म्हणूनच लोखंड नेहमी सन्मान आणि समजूतदारीनेच घ्यावं. मीठ. जेव्हा अचानक घरात मीठ संपतं तेव्हा शेजाऱ्यांकडून मोफत घेणं सोपं वाटतं, पण वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंधही शनिदेवाशी आहे. मोफत मीठ घेतल्याने फक्त आर्थिक अडचणी वाढतात असं नाही, तर आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवू शकतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दडपण निर्माण होऊ शकतं. मित्रांनो, या गोष्टी केवळ रिवाज, जुन्या परंपरा नाहीत, त्या तुमचे जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी आणि सुखशांती टिकवून ठेवण्यासाठीचे वास्तुशास्त्राचे नियम आहेत. त्यांना समजून घ्या, स्वीकारा आणि तुमचं घर सकारात्मक, शांत आणि समृद्धीचं भरलेलं बनवा. मित्रांनो, आज पाहिलं आपण हेच खरं आपलं सर्वात मोठं
म्हणजे असं एक आपल्याशी स्वप्न आणि आनंद वाढवतात. म्हणून त्याला सकारात्मक ऊर्जेने भरून ठेवणं आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. वास्तूचे हे सोपे पण खोल अर्थाचे नियम आपल्याला हे शिकवतात की छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर आत्ताचा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वरीलपैकी कोणत्या वस्तू असतील तर त्या त्वरित काढून टाका किंवा दुरुस्त करा. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री